हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, खूप दिवस झाले आपला फ्री शिवण क्लासचा एकही व्हिडिओ अपलोड झालेला नव्हता। तर आज आपला फ्री शिवण क्लासचा व्हिडिओ म्हणजेच 11वा दिवसाचा जो व्हिडिओ आहे तो मी आता अपलोड करत आहे। याच्यापासून आता पुढे सगळे व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज मिळत जातील। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जो आपला फ्री शिवण क्लासचा जो 11वा दिवस आहे, तर त्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत की 2 पीस प्रिन्स कटचं कटिंग कसं करायचं। तर मी जे माप लिहिलेलं ते एका याच्यावर मी जे कस्टमरचं ब्लाऊज आहे त्याचं मी अंगावरून माप घेतलेलं आहे आणि तेच माप मी तुमच्यासोबत कटिंग करणार आहे आणि त्याच मापाने ब्लाऊजसुद्धा कटिंग होणार आहे आणि ते स्टिचसुद्धा करून दाखवणार आहे। म्हणजे पूर्णपणे तुम्हाला हे ब्लाऊज मी पेपर कटिंगपासून तर पूर्ण स्टिचिंगपर्यंत मी तुम्हाला हे ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहे। तर बघू शकता आता सर्व मापांप्रमाणे आपण आता पेपरवर माप टाकून घेऊयात। तर उंची आहे 14.5, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 15.5 घेतलेलं आहे। तर आपण जेव्हा कुठल्याही ब्लाऊजचं जेव्हा आपण मेजरमेंट करतो, जर तुम्ही नवीन शिकत असणार, जर तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहत असणार तर लक्षपूर्वक बघा की कुठल्या पद्धतीने कुठले माप कुठे टाकले जाते आणि किती इंच वाढवलं जातं, किती घटवलं जातं, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये समजणार आहे। तर बघू शकता उंचीमध्ये 1 प्लस गेल्यानंतर त्यानंतर मी शोल्डर घेतलेला आहे पूर्ण 5.5 इंच, 5.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे। त्यानंतर मोंढा होता आपला 17 इंच। आता 17 इंच मोंढाची जी गोलाई होती पूर्ण, म्हणजे जी अंगावरनं माप घेतलेलं होतं, मी लक्षात घ्या माप घेतलेलं होतं अंगावरनं, बरोबर ना। मग मी त्याचं हाफ केलं, तर हाफ गेल्यानंतर 8.5 इंच आलं। तर 8.5 इंचमधनं मी बरोबर 2.5 इंच कमी केलं आणि 6 इंचावर एक मार्किंग करून घेतली। तर बघू शकता पेपर पॅटर्नवर तुम्ही की मी 6 इंचावर एक मार्किंग करून घेतलेली आहे। तर या पद्धतीने मी पूर्ण लाईनसुद्धा ओढून घेतलेली। आता त्यानंतर आपल्याला छातीचा जो आहे तो चौथा भाग टाकायचा आहे। आता छातीचा चौथा भाग टाकताना आपल्याला अगोदर छातीचा चौथा भाग किती आहे तो मोजून घ्यायचा आहे। बरोबर आपली छाती आहे 36 इंच, तर 36 इंचचा चौथा भाग किती झाला, 9 इंच, बरोबर ना। तर त्याच्यामध्ये आपल्याला 9 इंचावर एक मार्किंग केलं आणि त्याच्यामध्ये मी 2.5 इंच प्लस करणार आहे। आता इथे लक्षपूर्वक बघा, कटोरीचं ब्लाऊज असतं तर कटोरीच्या ब्लाऊजमध्ये आपण 2 इंच प्लस करतो। तर मी याच्यात किती केलेलं आहे, 2.5 इंच, म्हणजे जो अर्धा इंच एक्स्ट्रा आहे तो आपला टक्समध्ये जाणार आहे आणि जे 2 इंच जे आहे ते आपलं मार्जिन उरणार आहे। आता त्यानंतर आपण घेणार आहोत कमरेकडे। तर कमर आहे आपली 31 इंच, बरोबर। तर 31चं हाफ होतं 15.5, तर 15.5 आणि त्याचा अजून हाफ केला आपण, किती झालं, 7.25 इंच झालं। किती होतं आहे, 7.25 इंच होते, बरोबर। तर आपल्याला पूर्ण 8 इंच घेऊन घ्यायचं आहे, कारण की आता तुम्ही नवीन शिकत आहात त्याकरता तुम्हाला पूर्ण 8 इंच घ्यायचं आहे, कारण की जेव्हा आपण नवीन शिकतो तर आपल्यामध्ये कमी जास्त हे प्रमाण होत असतं। तर मग 8 इंच घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी 4 इंच प्लस केलेलं आहे। आता हे इतकं का प्लस केलेलं आहे हे तुम्हाला पुढे कळेलच। तर बघू शकता मी पूर्ण बॉक्स हा रेडी तयार करून घेतलेला आहे। म्हणजे छातीचा भाग आणि कमरेच्या भागाला मी एक लाईन ओढून घेतली, बरोबर। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता हे पूर्ण आपलं चौकोन तयार झालं। त्यानंतर आपल्याला मोंढा टाकून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये बॅक साईडचं पण आणि फ्रंट साईडचा पण मोंढा तयार होऊन निघणार आहे, म्हणजे आपल्या याच्यामध्ये दोघी पार्टसुद्धा तयार होऊन निघतील, म्हणजे बॅक साईडचा पण आणि फ्रंट साईडचा पण। आपल्याला बॅक साईड आणि फ्रंट साईड ही वेगवेगळी करायची गरज नाही। तर फ्रंटसाठी 1 इंचावर आणि बॅकसाठी 1.5 इंचावर मी गोलाई टाकलेली, बरोबर। तुम्हाला मार्किंग दिसत आहे गोलाई केलेलं। त्यानंतर आपण गळ्याकडे येणार आहोत। गळ्याची जी रुंदी आहे ती मी घेणार आहे 2 इंचावर, कारण की हा गळा डीप आहे आणि थोडा म्हणजे पान आकाराचा, पान शेपचा होणार आहे, त्याकरता मी 2 इंचावर टाकलेलं आहे। आपण जर 2.5 इंचावर घेतलं तर जास्त पसरट होतो आणि शोल्डरही उतरतं, तर याकरता मी 2 इंचावरच टाकलेला आहे। आणि त्यानंतर 6.5 इंचावर त्याची लांबी टाकलेली, 6.5 इंचावर लांबी टाकल्यानंतर खालच्या बॉटमच्या साईडने मी 2.5 इंचावर एक मार्किंग करते, म्हणजे गळा जो आहे आपला छान असा शेपमध्ये आला पाहिजे। तर या पद्धतीने मी अशी बरोबर त्याला चौकोन करून घेणार आहे। झालं। तर आता हे चौकोन आपलं तयार झालेलं आहे। पूर्ण हा फ्रंट साईडचा पार्ट मी ड्रॉ केलेला आहे।
आता याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे प्रिन्स कटचा आकार. तर बघू शकता जे रेडी शोल्डर आहे त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. आता हे 3.5 इंच आहे, तर त्याच्यामध्ये मी बरोबर त्याचा सेंटर काढून आता किती उरलेलं आहे गळ्यापासून बघायचं. बरोबर 4 इंच उरलेलं आहे. तर खाली बरोबर कमरेच्या साईडने मी 4 इंचावर एक मार्किंग करणार आहे. झालं, हे 4 इंचावर एक मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला वरून सेंटर टाकायचं आहे. जसं आपण कटोरीला वरून सेंटर घेतो त्याच पद्धतीने आपल्याला वरून सेंटर देखील टाकायचं आहे. तर वरून सेंटर आपलं हे 10.5 इंचावर घेतलेलं आहे मी. उंची आहे आपली रेडी 14.5 इंच तयार होणार आहे. तर मी 10.5 इंचावर एक मार्किंग केलं आणि त्याच्याखाली बरोबर एक अशी एक लाईन ओढून घेतली. बरोबर ती लाईन बरोबर 5 इंचाची तयार झालेली. म्हणजे जो आपला मेन टक्स पॉईंट आहे तो बरोबर आपल्या 10.5 इंचावर आहे आणि त्याच्याखाली मी एक लाईन ओढून घेतली, कारण की आपल्याला कटोरीचा एक शेप द्यायचा आहे. तो प्रिन्स कटचा शेप आहे तो आपल्याला प्रॉपर द्यायचा आहे. आता बघू शकता जो आपल्याला आता जो शेप द्यायचा आहे आपल्याला प्रिन्स कटचा, तर त्याच्यासाठी तुम्ही 2 इंचावर सुद्धा मार्क करू शकता. 2 इंच आणि 1.5 इंच. तर मी इथे 1.5 इंचावर एक मार्किंग करणार आहे. 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर वरच्या साईडने 2 इंचावर एक मार्किंग करायची. तर 2 इंचावर सुद्धा ही मार्किंग झाल्यानंतर आपल्याला आता प्रिन्स कटचा हा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता हा मला उलट्या साईडने होता पेपर, म्हणून मला हा आकार देता येत नव्हता, म्हणून मी थोडा पेपर फिरवून घेते आणि मग तुम्हाला आकार देऊन दाखवते. तर मी बरोबर असा गोलाकार हा आकार देऊन घेणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कटोरीचा आकार हा तयार करायचा आहे, कारण की जेणेकरून जी कटोरीचा पफ आहे आपला तो अगदी सुरेख आला पाहिजे. कारण की हे 2 पीस प्रिन्स कट आहे, याच्यामध्ये आपल्याला कफ टाकायची नाही आहे, बिना कफचं हे तयार होणार आहे. आणि शिवाय याला योकपट्टीसुद्धा नाही, म्हणजे ब्रेशर पट्टीसुद्धा नाही आहे. तर या पद्धतीने आपल्याला हा प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे आणि बरोबर खाली असा पान शेप आला पाहिजे हलकासा. तर या पद्धतीने आपला हा प्रिन्स कट आकार तयार होतो. तर बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपलं हे प्रिन्स कटचा जो फ्रंट साईड आहे ती तयार झालेली, बरोबर ना. तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं ड्रॉ करून व्यवस्थित आपल्याला कटिंग करायची. तर हे कटिंग पूर्णपणे कटिंग झाल्यानंतर अगोदर आपल्याला बॅक साईडचं जी कटिंग आहे, मोंढा जो आहे बॅक साईडचा, तो नेहमीप्रमाणे जसं आपण कटोरीचं पेपर कटिंग कट करतो त्याच पद्धतीने याला कटिंग करायचं आहे. फक्त आहे की याच्यामधली जी कटोरी आहे ती आपली वाढणार नाही आहे, ती जशीच्या तशी राहणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि जे आपण खाली जे मार्जिन घेतलं होतं 4 इंच ते लक्षात आलं असेल, कारण की जे आपण 1.5 इंच घेतलेलं आहे ते त्याच्यातनं कट होणार आहे आणि अर्धा इंचाची आपली शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. म्हणजे 2 इंच ते आपलं निघून गेलं आणि उरले 2 इंच, म्हणजे 2 इंच जे आहेत आपले ते आपलं शिलाई मार्जिन आहे. तर हे पूर्णपणे आपल्याला प्रॉपरली लक्षात ठेवून याचप्रमाणे आपल्याला ही मापे बरोबर वाढवायची आहे आणि बरोबर आपल्याला ती पेपर कटिंगवर टाकायची. तर या पद्धतीने मी आता पेपर कटिंग करून घेते. याच्यातनं बॅक साईड आणि फ्रंट साईड या दोघी वेगळ्या करून घेणार आहे आणि यांची कटिंग करून घेणार आहे. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे. तर मी हा तुमच्यासोबत जो व्हिडिओ आहे कुठेही स्किप न करता पूर्ण जसाच्या तसा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला जे मी ज्या पद्धतीने मी ब्लाऊज स्टिच करते कस्टमरचं त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा स्टिच करून अगदी परफेक्टली तुम्ही ब्लाऊज तयार करू शकाल. यासाठी मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ पूर्णपणे शेअर करत आहे. याच्या अगोदरसुद्धा फ्री शिवण क्लासचे भरपूर व्हिडिओ शेअर झालेले आहेत, कटोरी ब्लाऊजचे आणि 4 टक्स ब्लाऊजचे. तर आपलं हे प्रिन्स कट ब्लाऊज आहे. 3रा भाग होता आपला हा प्रिन्स कट ब्लाऊजचा. तर या पद्धतीने आता फ्रंट साईडचा पण मी मोंढा कट करून घेणार आहे आणि त्यानंतर मी कटोरीसुद्धा कट करणार आहे. आणि जो गळ्याला चौकोनी आकार आहे ना तिथं तुम्हाला हलकासा असा व्ही शेप पानगळा टाकून दाखवणार आहे, तो तसा कटिंग करून घेणार आहे, कारण की जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की कटिंग झाल्यानंतर पेपर कटिंग हे कसं दिसतं. तर या पद्धतीने आपल्याला हे असं कटिंग करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा,
लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला विचारू शकता. मी त्याची नक्की तुम्हाला उत्तरं देईल. तुम्ही सगळे व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत नाही तर हे चुकीचं आहे. सबस्क्राईबला पण पैसे लागत नाही, कमेंटला पण पैसे लागत नाही आणि लाईक करायला आणि शेअर करायलासुद्धा पैसे लागत नाही. अगदी फ्री आहे. आणि हा शिवण क्लाससुद्धा मी तुमच्यासाठी अगदी फ्री घेऊन आलेली आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे बॅक आणि फ्रंटचं पेपर कटिंग झालेलं आहे तयार. आता त्यानंतर आपल्याला स्लीवची कटिंग करायची. तर स्लीवची कटिंग करताना स्लीवची जी उंची आहे ती तयार 11 ठेवायची आहे. आणि त्याचा दंड घे ठेवायचा आहे, म्हणजेच बाही घे ठेवायचा आहे 10, म्हणजेच त्याचं जर हाफ केलं तर 5, बरोबर ना. चला तर मग आता आपण बाहीची पण कटिंग करून घेऊया. तर मग बाही कटिंगसाठी मी पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी अगोदर बरोबर उंचीमध्ये 1+ केलेलं आहे, म्हणजे 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. असं 12 इंचावर एक मार्किंग केलेलं आहे. 12 इंचावर मार्किंग झाल्यानंतर आपल्याला बरोबर छातीचा चौथा भाग 9 इंच टाकायचा आहे, वरच्या साईडने सुद्धा आणि बॉटम साईडने सुद्धा. तर 9-9 इंच असं टाकायचं आहे आणि आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बाही कटिंग करण्याच्या अगोदर जो पेपर होता तो अगदी असं व्यवस्थित मी करून घेतलेला आहे, जेणेकरून जी बाही आपण कटिंग करणार ती लहान किंवा मोठी किंवा मागे पुढे सरकलेली नको पाहिजे. याच्याने आपलं जे बाहीचं जे आहे ते मेजरमेंट चुकतं. तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं मार्किंग करून आपल्याला बाहीचं पॅटर्न तयार करायचं आहे. आता हा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला बोलून टाकते. जे माझा आवाज आहे तो मी तुम्हाला नंतरून टाकलेला आहे वरतून, कारण की जो मायक्रोफोन होता त्याला चार्जिंग लावायची आठवण नव्हती, म्हणून तर हा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणून हा आवाज मी नंतरून टाकलेला आहे. तरीही तुम्हाला व्यवस्थित असं समजतच असेल. तर या पद्धतीने बघू शकता असं आपल्याला व्यवस्थित असं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि हा बॉक्स झाल्यानंतर आपल्याला कॅप हाईट ही 2.5 इंचावर द्यायची आहे. 2.5 इंचावर आपल्याला कॅप हाईट दिल्यानंतर बरोबर आपला मोंड्याचा जो घेर आहे किती होता, जो अंगावरनं माप घेतला होता तो 17 होता. 17चा हाफ केलं तर किती होतं, 8.5, बरोबर. तर 8.5 इंच आपल्याला बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे. तिरकसमध्ये 8.5 इंचावर एक मार्किंग करायची आपल्याला आणि आपल्याला तिरकस एक लाईन ओढून घ्यायची आहे. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओमध्ये या गोष्टी समजल्या नाही तर नक्की कमेंट करून सांगा. नक्की त्या गोष्टी मी सुधारवायचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही जर माझ्या कुठल्याही व्हिडिओवरून जर हे जे फ्री शिवण क्लासचे जे मी व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्हाला त्याच्यावरून तुम्ही कुठलंही ब्लाऊज शिवलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की ताई मी ब्लाऊज शिवला आणि मला खूप छान बसला आहे. तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या नक्की मला कळवा. तर बघू शकता या पद्धतीने मोंड्याचा जो आकार आहे तो वरचा जो गोल शेप आकार दिलेला आहे, बघू शकता या पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आणि खाली बॉटमला 5 इंचावर एक मार्किंग करणार आहे, कारण की पूर्ण दंड घेरा 10 इंचाचा आहे तर त्याचा हाफ 5 इंच होतं आणि 2 इंच सिलाई मार्जिन. तर या पद्धतीने असं क्रॉसमध्ये आपल्याला जोडून घ्यायची आहे. जोडल्यानंतर आपल्याला याचं आता कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे कटिंग पूर्णपणे व्यवस्थित जसं दाखवलं आहे तसं त्या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. तर हे असं कटिंग झाल्यानंतर जो आपला मेन फिश कट आकार आहे, जो फ्रंट मोंड्याचा जो आकार आहे तो कसा द्यायचा तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्येच दिसणार आहे, कारण की तो खूप सोपा आहे. त्याच्यानं तुमचा कुठेही आकार चुकणार नाही, जास्त मेहनत करायची तुम्हाला गरजसुद्धा नाही आहे. तर बाहीला काय करायचं आहे, असं अर्धा पाऊण तर 1 इंचाच्या अंतरामध्ये बाही अशी मध्ये ओढायची आहे. बघू शकता या पद्धतीने अशी मध्ये घ्यायची आणि जो आपला वरचा जो आकार आहे त्याच्या खालच्या पेपर आहे आणि त्याच्यावरती जो पेपरचा फिश कटचा आकार जो खोलगट भाग तयार झाला आहे त्याला मार्किंग करून घ्यायचा आहे खालच्या पेपरवर आणि तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे.
तर अशा पद्धतीने बाहीचा जो फ्रंटचा जो मोंढा आहे तो सुद्धा तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने इतक्या सोप्या पद्धतीने 2 पीस प्रिन्स कटचं आपलं पेपर कटिंग तयार झालेलं आहे। तर ह्याच पेपर कटिंगहून मी अस्तरचं जे ब्लाऊज आहे ते कटिंग करणार आहे, त्याची शिलाईसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कटिंगचा, स्टिचिंगचे सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होणार आहेत। तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असणार तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।